दंडवत हो. औदास्य स्वीकारे चांगदेव भट्टा पाठवणे. मग असा दरकोस दरमुक्काम करत करत सर्वज्ञ आता त्र्यंबकेश्वरून पंचवटीला आलेले आहेत. तिथे उदयाचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ रामाच्या देवळाभिषेक केले. हे दुसऱ्यांदा संबंधावर संबंध, ते चौकी आसन झाले. आणि भक्तिजनावर उदास होऊन सर्वज्ञ म्हटले, येथून तुम्ही अवघे जागा. हे एकांकी असेल. तुम्ही येथून म्हणितले ते न करा. तुम्ही येथीच्या प्रवृत्ती विषय हो जाणा. तुमचा येत निरोधोची. तुम्हा येत असता शतसंभवी अविधी अनिष्टची होत असे. तुम्ही येत कैसे असा, तुम्ही जा. हे निरोपण स्वामी करतात. अशाच प्रकारची लीला मागे पण झालेली आहे. अशेष वचन अशेष वाक्य त्या लीळेत पण आहेत. म्हणून इथे जास्त विस्तार न करता आपल्या जीवनात आपण काय करतो, किती अनिष्ट किती इष्ट, तसं दररोज व्यापारी संध्याकाळी कसं बेरीज वजाबाकी करतो, तर साधकाने संध्याकाळी विचार करावा की मी आज एवढे अनिष्ट घेतलं, आज एवढं अनिष्ट विकलं, एवढं इष्ट घेतलं, एवढा नफा. म्हणजे स्वामींना आपण किती दुखवलं, किती उदास केलं, स्वामींजवळ किती वेळ बसलो, संसाराच्या गोष्टीत किती वेळ घालवला, हे तिकडे केलं की तिकडे उदास होतात. आहे की नाही? मनातल्या मनात किती वेळ वाईट चिंतन केलं, निंदा किती केली, तेवढे तेवढे स्वामी उदास. असं ते महिमभट्ट. आणि ही लीळा पुनश्च एकदा तिथंच पंचवटीला स्वामी दोनदा उदास झाले. त्र्यंबकला पुन्हा उदास झाले, आहे ना. हे उदासीचे स्थान आहे ते. असं निरूपण करतात सर्वज्ञ. आणि मग सर्व भक्तिजन तसेच बसल्यानंतर कुणी जायना गेलं. गोसावी ढकल्या ते म्हणते, ढकल्या तुम्ही निश्चिंत काय. ते म्हणाले, जी आम्ही नव्हतोच. ते म्हणाले आम्ही नाही जात. मग चांगदेव भट्ट गोसाव्याजवळी बसले असते. ते सोबत आहेत. ते येळापूरहून कोठे आले होते ते नेणीजे महिमभट्ट आपणाला सांगतात. ते येळापूरहून घरी गेले, पण इथे कधी आले स्वामींच्या जवळ हे नक्की सांगता येत नाही. पण चांगदेव भट्टाशी पोटी जावे जावे ऐसे होते. पोटात, पोटात म्हणजे अंतःकरणात, मनात. असंच असतं जीवाचं आपल्या. ओठात एक पोटात एक असतं. हा लय हुशार आहे जी. सगळे अभिनय आणि नाटकं चालतात बरं. आपल्याला असं वाटतं की स्वामींना कळतच नाही. आपण किती हुशार आहे का नाही. जो सर्वज्ञ आहे त्याला कळत नाही असं समजतो आपण आपल्या पोटातलं. इथलं सगळं उठणं बसणं सगळं देवाला समजतं. कारण तुमचा उदरनिर्वाह ते पोचतात. जेन तेने तो मोकलावे मग ज्याची ती सांभाळी. ते आई वडील मुलाचा सांभाळ करतात, मुलावर लक्ष असतं की नाही आई वडिलांचं. माझं बाळ झोपलं का, माझं बाळ उठलं असं. ते रात्री जर बाळ उठलं ना, आई गाळ झोपेत असली तर पोरान डोळे उघडले की उघडते, हे की नाही. असं ते आईचं चिंतन नाही केलं तुम्ही. सर्वात मोठी वाईट आणि चांगली गोष्ट असेल तर आई. इतर वेदना सहन कराव्या लागतात पोटात आल्यापासून. पोटात फिरतं सगळं, लक्ष जन्मल्यावर सगळं त्याचं करावं लागतं. तसं आई आहे स्वामी आपली.
ते जवळून तिकडं हल्लं तरी त्या गोधडीहून समजतं ते आईला, अरे माझं बाळ उठलं बरं. असं असतं ते आईचं. तसं तुमच्यावर लक्ष असतंय स्वामींचं. आणि तुम्ही स्वामींना लाद घातली तर आपला तोच कार्यक्रम. आनंदा सृष्टी तेच केलं आपण. असं काही वेगळं केलं नाही आपण. ओठात एक पोटात एक केलं. अनंत सामायितेत अनेक न सामायिक कशाचं अनेक आहे का नाही. अनेक सामायितेत अनंत न सामायिक. आपल्या हृदयात काय सामावलेलं असतंय? नको ते किडे आहे का नाही विचारांचे. किती आठवणी असतात बरं आपल्या अंतःकरणात, का लहानपणापासून आतापर्यंतच्या. आणि ते चांगल्या नसतात, वाईट. चांगल्या कधी संग्रहितच नाही केल्या आहे का नाही. वाईट मात्र लगे लक्षात येतं सगळं. है ना? असं तो झोपेत सुद्धा चालतो होतो. तर झोपेत आठवणी जातात का राहतात? झोपेत चित्ताला सगळं असतं, तयार असतं, रेडीमेड. तो सॉफ्टवेअर आहे. देवाने एकदा टाकून ठेवला तो मन, बुद्धी, चित्त आहे ना, अहंकार. झोपेत तुम्हाला हात लावला कोणी तर असं बोट असं आहे का नाही, कसा अहंकार माझ्या शरीराला हात लावला. आणि तेच आपल्या व्यक्तीने लावला तर सॉफ्टवेअर कसा काम करतो झोपेत सुद्धा आहे की नाही. झोपेत सुद्धा तुमचं चिंतन असतं. त्याला विज्ञानामध्ये कसलं मन म्हणतात? एक बाह्य मन, एक अंतर्मन वगैरे वगैरे. तिकडं चालू आहे शोधणं सायन्स. त्याच्यावर मग ते न्यूरो स्पेशालिस्ट औषध देतात, गोळ्या, झोपायच्या गोळ्या. काय हा सगळा आठवणीचाच खेळ आहे का नाही. ते या पुराला चांगदेव भट्टाच्या पोटात इथं आता आल्यावर जावं तिकडं संसारात. काय पिरपिर लावली मिळाली इकडं मला, देवदेव करायला होता. पाहावर कशी गंमत आहे आपल्या विचारांची. संबंधात आपणाला जावं वाटतंय ना. स्वामींना त्याचीच विकृती आहे. हे तेच आहेत ना दोघं जण. कुठल्याही वेळेला आहे जावं वाटलं त्यांना. अरे चल म्हणाले, काय पोरीला देऊ आपण, भेळे भात देऊ. गेले. हे सोबतच आहेत ना, हे जोडीले खास आहे चरित्रामध्ये. हे दोन व्यक्ती अशा आहेत की स्वामींना बोलतं करतात. आणि महत्वाचं स्वामींनाच बोलतात. आणि आज चांगदेव भट्टावरती सर्वज्ञ आगा मारे चांगो हे कवनी नवचेती तर तू जाय, तू तरी आधी होय, अगवली काळा आपा हो काजी. मग म्हणून चांगदेव भट्ट धोत्र खांद्यावर घालून निघाले. खांद्यावर धोतर टाकलं. जुने लोक धोतर टाकून जायचे बाजारला खांद्यावर. आम्ही पाहिलेलं आहे तसे जुन्या काळामध्ये. धोतर टाकलेलं दिसलं की समजायचे ते बाजारला चालले किंवा जिल्ह्याला तालुक्याला चाललेत आपले बाबा. आता काय आहे, खांद्यावर काय असतं आता आपल्या बाबाच्या. हे खांद्यावर धोत्र टाकून निघाले. बाई साधा ह्या वेळेला साक्षी आहे. तेव्हा ते कवने नवसतेची तरी आता याते का पाठवी जो बाबा. बाईसांचीच फक्त हिंमत आहे स्वामींना विचारायची. सर्वांना पाठवत नाही म्हणाले, माझ्या चांगदेवालाच पाठवता तुम्ही. बाईसांचं मोठं प्रेम आहे त्याच्यासोबत आहे की नाही. बाईसा त्याला आंघोळ घालायच्या आहे ना. लहान पिट्टू आहे ना. प्रेम ह्याचं प्रेम आहे
स्वामीचं बी ह्यांच्यावर प्रेम, जवळ झोपवायचं स्वामी त्याला, आहे ना. कसं असतं बरं, एक जीव असा अधिकाराचा असतो ना. त्यांच्या समोरच्या बाबांजवळ कोणी जायचं नाही, पण ते एक होता पोरगा लाडका, तो बाबाच्या मांडीवर बसायचा. बाबा त्याला काय म्हणायचं नाही, बाबाजवळ बसायचा तो दिवसभर. बाबाच्या पडवीच्या आत कुणाला येऊ द्यायचं नाही, पण त्याला सगळं सहन करायचे बाबा. अधिकरणाचं सन्निधान आहे की नाही, स्पर्श, बाबा हसायचे ते. त्या 17 वर्षात बाबांना मी असं पाहिलेलं आहे. त्या कुत्री एक होती, त्या कुत्रीवर एक लय प्रेम करायचं. पडवीला बाबांच्या जायचं म्हणजे आमची हिंमत नसायची. ती कुत्री लय प्रेमातली. हा एक बच्चू, सोन्या नाव होतं, सोन्या. असं असतं ते प्रेम. आता बायसा म्हणतात, बाबा तुम्ही ह्याला नाही पाठवायचं. गोसावी उगे स्वामी काही बोलले नाहीत. आणि आज बाईसा मग नावे कोमायल्या. हे कळालं पाहिजे चरित्राचा अभ्यास करताना. एकतर स्वामी उदास आहे, बाईसा हे कोमायल्या, नर्वस आहेत त्या. असं काय झालं बरं बाईसांना? हेच आपल्यापणाचं लक्ष असतं. जीवनात सर्वात श्रीमंती कधी असते माहिती आहे का? आपल्यावर 2 शब्द हक्काने आणि प्रेमाने बोलणारी माणसं जोडावी. 6/2च्या जागेत आपली जिंदगी असते. सोबत काहीच येत नाही, सगळ्यालाच माहीत असतं, आहे की नाही. आपण हे बदमाश आहे, सोबत काही येत नाही, माहीतच असतं. कुठल्या तरी अहंकारासाठी, अस्तित्वासाठी सगळे नाते गोते, शिष्या शिकणी दुरावून बसतं, आहे की नाही. सगळ्या श्रीमंती ते प्रेम तुटू देता नाही. आज प्रेम तुटलंय बाईसांचं, म्हणून स्वामी बाईसा उदास आहेत. स्वामी का उदास झाले आज? एकाएकी अवदास्य स्वीकारले, कशासाठी म्हणाले? माझं काय चुकलं तर नाही, मी कुठं कमी तर पडले नाही. मागं तर 8 दिवसापूर्वी म्हणाली पाण्यात जातच होतं, देवा पाजळला होता बाई म्हणाली माझा. तिकडं तसं उदास्य झालं. कुठं? गंगा डोंगर उतरताना हे पुढं घेऊन गेले. देव पडले असते तर तिथून ती उदासीनता. आता हे फ्रस्ट्रेशन, बाईसा आज उदास आहे, त्याच्यामुळे चेहरा कोमेजलाय. अशा किती लीळा आहेत बरं बाईसांचा चेहरा कोमेजलेला आहे. मात्र कवडी मारली. विचार करा त्याच्यावर, तुम्हाला स्मरण करायचंय की भक्तिजनांच्या चुकीमुळे बायसा हे आहे. बायसांचं काय नाही विचारा, देणं ना घेणं यांच्यासोबत, पण ते आज अत्यंत उदास आहे. आणि मग असा बराचसा काळ गेल्यावर स्वामींनी बाईसांचा चेहरा अवलोकन केला की म्हणाले, अरे आज बाईसा उदास. आणि मग स्वामींनी आपले औदास्य परिहारलं. जाऊ द्या म्हणाले, आता जास्त वेळ आपण सिरियस राहण्यात मजा नाही म्हणाले. स्वामी गंमत करायचे आणि सर्वांनी म्हणतात, आता देव आहेत ना, ते आई आहे ना आपली. बाईसांना म्हणतो, बाई इकडे या. बाईसांना लगेच फ्रेश व्हावं, बाईसाने रुसून किती बसावं, बाईसाने लगेच या एच प्रतिदिनी करा ते कान करा आज म्हणाले. करा ना, पूजा अवसर करा, दुपारती करा, मंगळारती करा, तुम्ही आज काही करतच नाही आहे. आणि मग बाईसाचे औदास्य परिहारले. स्वामींनी बोलल्यावर विषय संपला. ह्याच गोष्टी असतात मठात, आश्रमात. झाली तोडफोड तर कधी त्यांनी मागं, कधी
गुरुनी कधी शिष्याने, आहे की नाही, हे असं. आणि मग चालू राहतो तो कार्यक्रम. आणि मग बाईसा लगेच हो बाबा. मग बाईशी उठली. त्याच प्रसन्नतेने त्याच आनंदाने असा मोगरा फुगवला नाही. टन 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 नागोबा फनफनच करतात, आहे का नाही. बाया शांत होत नाहीत लवकर. एक 3-3, 4-4 तास त्या भांड्या पडतात. हम्म. हे सगळं अनुभवलेलं आहे आम्ही फिरस्तीच्या काळामध्ये. महिला वर्ग थोडं नवऱ्यानं एवढं थोडं चुकलं की दण भांडे आपडतात दिवस. घरात बाबा बसलेले आहेत, त्याच काय म्हटलं नसतं. पटकी आली तुला, लोहीच लगीन केलं ह्याच्यासोबत, असं नाही तसं बोलतात बरं. त्याला ते सोडता येत नाही. ते चिलेपिले असतात ना, ते बघतो पोरांकडे चेहऱ्याकडे पोरीच्या, ते फ्रस्ट्रेशन मृत्यूला कारण ठरतं. हिचं कुंकूच पुसतं. तिला गिफ्ट मिळाली तिच्या फनफन केल्याची. काय जीवनाला अर्थ आहे. असे 99% संसार आहेत. 99%. ह्या महाराणी कशाहून बी कशाहून चालूच राहतं. कशाहून तरी काढतीलच त्या. पण त्या मिनिटाला त्या खुश झाल्या पाहिजे ना. हा बी एक आचार आहे ते सांगायचा आहे माहीम भट्टांना. देव आणि भक्त किती वेळ उदासीनता. बायसा लगेच तयार झाल्या. मग सगळी तयारी केली, आणलं सामान. तिथं काही आपल्यासारखं नव्हतं. इथं किचन, इथे गॅस, असं काही नव्हतं. तिथे कोण आहे पंचवटीत, काय असणार आहे, दगड. तिथं काय चूल आहे का, अग्नी आहे का, भांडे आहे काय तिथे. केली ना बायसाने तयारी. वस्तूच्या असताना करणं काही अवघड नाही. नसताना, वस्तूच्या अभावात असताना ते सगळं नियोजन करायच्या बाईसा. लगेच केलं बाईसाने. आणि मग सर्वज्ञांचे पूजावसर झाला. दुपारती मंगळारती झाली. आहे ते आपलं पाणी भात वगैरे काय असेल ती ते आरोग्य झाली. सर्वांनी म्हणता, हागा तुम्ही अवघे राहिले ते, आणि तो एक भटका एकला गेला. आता परत आठवण आली स्वामींना, है ना. याची आठवण मात्र स्वामी करतात, चांगदेवाची. आपली कधी करत असतील का. स्वामी म्हणतात, अरे तुम्ही सगळे गेलात, सगळे इथेच आहेत. बटिका एकलाच गेलाय माझा काल. तुम्ही का नवचाची. ते म्हणतात, जी आम्ही नवचोची तो गेला. स्वामी म्हणतात, तुम्ही कवणे नवचा तरी चांगोयेची काही केले. डकल्या जागा चांगवते बोला. सर्वज्ञांनी बोलवायला पाठवलं. हा सर्वात मोठा पद्मश्री अवॉर्ड आहे. जगात सर्वात मोठा पद्मश्री पुरस्कार असतो. आपल्याला असं निरोप आला पाहिजे, उत्तर आपण देऊन, जागा म्हणाले टिंबटिंबला बोलवून आणा. असं किती वेळेला किती लोकांना सर्वज्ञांनी बोलवायला पाठवलं. चिंतन करा, सांगू नका. स्वामींनी बोलवलंय. अशा अनेक लीळा चरित्रामध्ये आहेत. जागा म्हणाले बोलवा. ते डोंबेग्रामला एक लीळा आहे बघा. कोणी कवनी ठाई म्हणे, कवनी कवनी ठाई म्हणे, गोसावी म्हणते आज नायकातही सामोरे जाय. बटोबास वगैरे म्हणाले, ती तर भांडून गेली ना. म्हणाले, ओ बाबा, नाही नाही म्हणाले, आज नायकातही. आणि असं किती सामोरे गेले तिला सर्वज्ञ, ह्या पोरीला. अशा अनेक लीळा आहेत. सामोरे स्वतः बोला गा म्हणाले, द्या निरोप त्यांना आमचा, आम्ही आलो. असे याला म्हणायचं बोलवण्याचं स्मरण. स्मरण कुठेही चालू राहायला पाहिजे. आज सर्वज्ञांनी चांगदेवाला कैवार घेतलाय. जागा म्हणाले, तुम्ही सर्वच इथंच आहेत म्हणाले. त्यांनी काय केलं आमचं, जा. हो का जी. सर्व तसं भक्तजन म्हणता जी जी. मग त्यातल्या त्यात डखल्यातून चांगदेव भट्टाची मैत्री आहे. डखले
दंडवत केले निघाले. गोसावी सरीसी लोहवी जाडी दिदली. लोहवी म्हणजे कसली? असं लाल पिवळसर कलर लोहे पाणी गिळले ऐसे होणे असा तिथलं लोह आहे ते लोहवी जाडी. हा स्वामींचा धर्मध्वज आहे आता सध्या तिथला. लालसर हा आपला झेंडा तसा आहे. झेंडाच काय ध्वजारोहण म्हणजे सर्वज्ञांचं ते डकल्याच्या हातात दिलं मारे जा रे भाऊ. स्वामी म्हणतात ही जाडी घ्या, जेत राहाल तेच आडवी बांधावी. मुक्काम केलं, झाडाला बांधायची माझी आडवी. आपला झेंडा आडवा आहे, उभा नाही. आश्रमाला झेंडा कुणाचा आहे? हा डकले म्हणजे आश्रमच आहे सर्वज्ञांचा. झेंडा लावायचा झेंडा. हे झेंडा रे हमारा, हिंदुस्तान हमारा. गेल बिचारे. स्वामींनी विधी सांगितलाय. मग बाईशी म्हणाले, बाबा तो बटिकू काली गेला आणि हा आजी जाईल. मा तो यासे कोणी ठाई भेटेल. बाईसांचं बरं आहे आपलं. मधात 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 महत्वाचे प्रश्न असतात बाईसांचे मार्मिक. तेव्हा तो काल गेलाय, जाऊन 24 तास झाले. आज तुम्हाला त्याची आठवण आली. आता हा तुम्ही त्याला लोहिवा जाडी दिली, तो पुढं पुढं जाईल. कशी भेट होईल म्हणाली माझ्या चांगल्याची. बाईसा म्हणता हे काही अशी भेटत असे. सर्वज्ञ म्हणतात अहो बाई होईल, याची यात्रा काय निर्फळ जाईल. शब्द कसे आहेत मायंभट्टांचे बघा. म्हणता हो हो म्हणाले. बाई असो द्या, तुमचं म्हणणं खरं आहे, पण याची यात्रा काय निर्फळ. संकेत आहे स्वामींचा याच्यामध्ये. कुणाची यात्रा निर्फळ होऊ नये आपल्या जीवनाची, आहे की नाही. आपल्या जीवनाची यात्रा निर्फळच झाली आतापर्यंत, तुमची माझी सर्वांची, आहे की नाही. म्हणून हे जग पाहायला मिळालं. हा नासका संसार, पदरात पडले असले पशुविकारक जीव, आहे की नाही. एक बोललं तर दुसरंच बोलावं, असंच असते. गमतीशीर कार्यक्रम असतो तो. मग निर्फळ, हा निर्फळ शब्द कुठं आहे? पचिस्थळामध्ये निर्फळ वांजस जाय म्हणाले, त्याचं अनुसरण, आहे की नाही. तर टीकेत आहे उद्धरणाच्या बघा. निर्बीज होय की नाही, सृष्टी वांजस जाय म्हणाले, निर्फळ जाते. बापुडी बटिके डोंगरे डोंगरे लंगिते, झाडा खेवे देत येत असती. सर्वांनी भविष्य सांगून राहिले या वेळेमध्ये. म्हणजे आमची बापुडी, बापुडी कोणाला म्हणतात सांगितलंय तुम्हाला. बट्टी कोणाला म्हणतात? सर्वांनी म्हणतात ते दोन डोंगरा डोंगरात लंगत लंगत, म्हणजे चालत चालत, पण जाड पण आहे त्याच्यामध्ये. झाडा खेवे देत देत, झाडांना भेटत भेटत, या झाडाखाली बघत बघत. वारेनी पानरटे जाती ऐशी याते शोधत असती. असे भक्तजन आम्हाला भेटायला निघालेले आहेत म्हणाले. गिवसीत असती येथची दर्शन घ्यावे, मग गावा जावे. ऐसा परिच्छेद केला असे बाई. तुम्ही शांत राहा म्हणाले. आम्ही ह्याला चांगदेवासाठी पाठवत नाही, याला हे आमचं भक्त मंडळ आम्हाला शोधत शोधत येते. मग निघालेच कुठून तीर्थयात्रेला, तुम्ही चाललातच तर ही लीळा आठवावी, आहे की नाही. स्वामींनी कोणाला पाठवलंय का आपणाला भेटायला? पण तो स्थान समोर येऊन उभा राहील का? स्थानातली माया, मी जायचा बाबा आहे पूर्ण मला भेटा, चला 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 चला. मी डोमेग्रामचा आराज मठातला स्थानापती आहे, तुम्हाला न्यायला आलाय बरं. चारी ज्ञानी आहेत ना तुम्हाला. कधी अपरोक्ष ज्ञानी तुम्हाला न्यायला आला का?
आता हे विचार तुमच्या डोक्यावरून जातील. हे चिंतन करावं लागतं की मला आज कोण, आपली यात्रा अशी तर निर्फळ नाही जाणार. तिकडून कोणतरी न्यावं. भटोबास तर नाही आले, मला बायसा तर नाही बोलवायला आल्या, मला ढकला तर नाही आला. असं वेगवेगळं चिंतन करा. मला महदायसा तर नाही आली, स्वामींचं पाठवलं नाही तिला मला घेऊन जायला. अशी ही प्रसाद सेवा घडली पाहिजे. ते कधी काय कळेल सांगता येत नाही तुम्हाला, आहे की नाही. हे लिहिलेलं नाही ना असं करावं म्हणून तुम्हाला कुठे, स्मरण असं करावं, आहे की नाही. प्रसाद सेवा इंद्रभट्टाला, इंद्रभट्ट तर नाही आले, जो प्रसाद स्वामीने त्यांच्याजवळ दिलता तो मला द्यायला तर नाही आले. हे असं लिंक जोडायची असते प्रसाद वंदनामध्ये. कुठल्याही विधीला हे लिंक जोडायची. झाडाखाली बसल्यावर म्हणाले मला केशराज भास्कर नाही आले, माझी शोधणी करायला, आहे का नाही. असं ते तुम्हाला सगळं आठवायचं असतं. झालं तुमचं स्मरण. इथीच्या कथा वार्ता. आता रिकामं कोण नाही तुमच्या कथा वार्ता ऐकायला असल्या माझ्यासारख्या. काय बी सांगत बसायचं उगाच, ऐकायला रिकामं नाही कोणी. तर स्वतःच म्हणायचं, स्वतःच बोलायचं, स्वतः ऐकायचं. आता शिकणीला शिष्याला वेळच नाही आहे. तुम्ही स्वतः तयार करा आणि बसा. आपला आश्रम म्हणजे झाड समजा, पट्टीवरती झाड निर्माण करा आणि हे असं आठवा, आहे की नाही. माझा सुख योगींद्र येत असे, म्हणावं देवाने एक दिवस आपणाला. विषयाते पाठीमोरा घालून येत असे गा म्हणाले. आपले कोण आठवण काढते आपलं, ना गुरु, ना स्रोत, ना अप्रोक्ष ज्ञानी, ना ब्रह्मांडातले ईश्वर, ना दत्तात्रय प्रभू, ना उत्तरपंथीचे बाबा. त्यांचा मेसेज मोबाईलवर आला पाहिजे की मी चक्रधर स्वामी आहे, डॉट डॉट. कसं आहे रे, आपण दुसऱ्यांचे मेसेज पाहतोय की नाही. देवाचा मेसेज कधी येत नाही. चुकून विचारत नाही स्वामी तुम्हाला कशा आहात, बरे आहात का, बरं वाटते का, तब्येत बरी आहे का. फोन पाहायची सवय लागलीच तुम्हाला तर असा फोन बघा. दत्तात्रय प्रभूंचा तर नाही आला मला मेसेज. काय आलाय बरं, कुठून आलाय, त्याचं चेक करावं ना. ते CDR म्हणजे माहूरून आलाय, मला सकाळी आठवलं का देवाने, का बद्रिक आश्रमातून आलाय, का मिरवळाहून आलाय, कुठून आलाय मला मेसेज, का कोल्हापूरून आलाय, जाता जाता देवाला माझी आठवण झाली आकाश मार्गाने. स्वामींनी मेसेज असतो घालू का पाठीतला म्हणून मेसेज येईल आपणाला, आहे का नाही. डोका लोटून तुला डोंगरा, आपण असले आपले चेहरा, आपलं आचरण, आपलं उठणं बसणं, आहे का नाही. आपल्याला मेसेज आला तर कसा येईल स्वामींचा, उत्तरापंथी आला मोबाईलवरती, मोबाईलचा लिळा पाहता पाहता मेसेज आला. कसा येईल, ज्याच्या त्याच्या आचरणावर, आहे की नाही ते. तर तो आता हा मेसेज दिलाय स्वामींनी, अरे बाईसा तुम्ही राहा, तुम्ही लय आज निरोपण मलाच करायला लागले म्हणाले. येत आहेत म्हणाले आमचे भक्तिजन, आम्हाला पाहतात, झाडाला भेटतात, नदी नाले शोधतात, डोंगर शोधताय की नाही, गहिरी कपाटे शोधतायत, आम्ही कुठं आहोत का, तुम्ही शांत राहा म्हणाले. मग ते नमस्कार करून निघाले. त्यांनी तिकडे परिच्छेद केलाय. कोणी, जे मंडळी भक्तिजन येत आहेत त्याने असा परिच्छेद केलाय की इथीचे दर्शन घ्यावे तरच आज पुन्हा खरं आहे काय. मग डकले गेले ते चांदोरी आशी आले. चांदोरी इथं आता आश्रम आहे आपला, पंथातले आपले वयोवृद्ध ज्ञानी राहतात तिथे. सर्वात आता वयोवृद्ध तेच शिल्लक आहेत, असे बोटावर मोजण्यासारखे शिल्लक आहेत.
ते बाबा तिथे राहतात आश्रम चांदोरीला. तर तेच चांगदेव भट्ट भेटले. तेही म्हणितले कोण गा येत असे. तो झेंडा हातात आहे डकल्याच्या. कोणाच्या हातात आहे झेंडा? डकला म्हणितले आगा चांगू गोसावी तुम्हा पाशी पाठविले असे. तेही तेत अग्निष्टिकेशी राहिले. अग्निष्टिका लोभवी जाडी आड बांधली आणि तेत पाठी घातली. भेट तर झालीच झाली यांची, पण देवाने सांगितले ना जाडी आड बांधून तुम्ही झोपा म्हणाले शांत. पाठी घातली. आपण पाठी नाही घालत, आपण काय घालतो झोपायच्या वेळेला? आपलं काय घालतो? आपलं झोपायच्या वेळेला आपण झोपायचं ज्ञान नाही आपल्याला, आहे का नाही? त्याने अशी हळूच पाठ घातली नाही. असं असं बारीक बारीक गोष्टी महिमभट्ट लिहून तुम्हाला ठेवलेल्या आहेत. आणि एक अर्थ इथे सांगायचे. महिमभट्टाला मूक आहेत, महिमभट्ट मौन बोलतात चरित्रात. आदेश नाही करत तुम्हाला, कुठलं विधी सांगत नाही. स्वामींच्या जवळ कशाला सांगतील, पण त्यांना आतून ही शोकांतिका दाखवायची की असे असतं. हा स्वामींचा धर्म दोष लावून झोपले बिचारे. आणि तिथे महादायसाने कशी पाठी घातली होती. अशा अनेक लीळा आहेत. अशा आठवायला पाहिजेत. आपण लय तत्वज्ञान शिकून करताय काय तुम्ही, आहे की नाही? हा मोठा प्रश्न आहे सर्वांच्या समोर. तर हा धर्मदूत चांदोरीला बांधलेला आहे. पहिला झेंडा आहे स्वामींचा, आहे की नाही? अशी पहिली लीळ आहे. झाडाला बांधा आणि त्याच्याखाली झोपा. तो चांगलं म्हणतो का रे, त्याला किती आनंद वाटला असेल, आहे की नाही? पहा म्हणाले देवाने मला माझ्यासाठी डकल्याला पाठवलं. आता इथं संयोग योग सहाय्य झालाय की नाही? सगळं करेक्ट मामला चालू आहे. ओळखण्याचं सूत्र चालू आहे, देवतेचं संचलन चालू आहे. तिथे ते झाड पण भेटलं पाहिजे ना झोपायला. असं काही भेटत नाही. स्वामींचं संकेत, ईश्वराचा संकेत वेगळा असतो, आहे की नाही? आम्हालाही सांगितलं होतं देवाने स्वप्नात, जाय डोमे ग्रामाशी. विषय घ्यायच्या अगोदर कुठलं डोमेग्राम माहिती आहे आपणाला? ते बरोबर देवाचं नियोजन असतं. तुम्ही त्याला सांभाळून, आलेला योग सांभाळून ठेवा लागतो. आपण तसं नाही करत. आलेले क्षण वाट लावायचे, रिटर्न चालले बोंबले. इथीच्या कथा वार्ता की ह्या वचनात आपण सतत राहायला पाहिजे. इथीच्या काय म्हणाले स्वामी? कथा म्हणजे काय? कथिल्या त्या कथा, आणि वार्ता म्हणजे ऐकल्या त्या. याचा दुसरा अर्थ असू शकतो ना, इथीच्या कथा आणि इथीच्याच वार्ता. स्वामींनी कथन केल्या त्या कथा, स्वामींनी सांगितल्या त्या वार्ता, आहे की नाही? मग कथा म्हणजे स्वामींसाठी ज्या होतात त्या कथा, स्वामींसाठी ज्या होतात त्या वार्ता. मग कथा म्हणजे स्वामींसाठी ज्या साधकांनी केल्या त्या कथा, आहे की नाही? म्हणजे साधक स्वामींच्या वार्ता करतात, त्यांच्या वार्ता. आता बदलला विषय, आहे की नाही? म्हणजे आपण वृद्धाचारात गेलो, स्मृतीत गेलो, मार्गरूढीत गेलो. इथीच्या कथा वार्ता केली. एकच वचन आचरायचं, जास्त नाही भानगडीत पडायचं. अरे मग ते राहिले तुमचं आठवण, मला राहू द्या. कथा वार्तेत आहे ना तुम्ही, बसा चुपचाप, शांत बसा. त्या कथा केल्याने तुमची व्यथा जाईल. त्या वार्ता ऐकल्याने तुमची जी वाट लावायची होती काळाला, कर्माला, तुमची वाटच लागत नाही, आहे की नाही? तुम्हाला काय कर्म बसून देतं काय गपचिप? देऊ कळ्या फुटतात फुकट खायला भेटल्यावर.
तिकडे जावं वाटतं जीवाला. आलेल्या व्यक्तीचा आनंद तो ते बिचारे देव करायला आलेले असतात, कंटाळून कंटाळून आलेले असतात फुकट कोणासोबत. तर आणि त्यांचं पाहून आपल्याला वाटतं हे तेच बरं आहे काय की परत जातात मग लोक, आहे की नाही. गेले आपल्या ठिकाणाहून कितीतरी, आहे की नाही. ही अशी पाठ घातली पाहिजे आपण दररोज झोपताना. कशी घालता काय माहिती आपण. तर अशा प्रकारे सर्वज्ञानी हा पहिला ध्वज बांधलेला आहे चांदोरीला. तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. असं तुमच्याकडे नवीन काहीतरी ज्ञान पाहिजे. ह्या चरित्राचा आधार घेऊन स्वामींनी पहिला ध्वज कोणाच्या हातात दिलता, तुम्हाला लगेच बटव बसायचे, आहे की नाही. हा ध्वज आहे लोहा जाडीचा ध्वज. पंथाची ओळख आहे त्याच्यात, आहे ना. चक्रधर स्वामींची ओळखच आहे ना ती. आणि ते भक्तजन बघतात, म्हणाले अरे हा तर ही जाडी तर मला स्वामींची दिसते रे. सगळे भेटतात, आहे की नाही. तर अशा प्रकारे तिथे उपाध्ये नाथोबा असे सगळे भक्तजन त्यांच्यासाठी त्या डकल्याला पाठवले. मग आपल्यासाठी कधीतरी कोणाला पाठवावं देवाने अशी इच्छा दररोज व्यक्त करावी आपण, तळमळ करून. ते पाठी घालताना देवा म्हणा मला पाठवा ना कोणाला. आपल्याकडे एक तर काळ येईल, तुमचे प्रारब्ध सन्निधानाचा भोग येईल. एका श्रीमंत योगी होते, एक कादंबरी आहे त्याची. आणि मग त्यांनी खूप तपस्या केली आणि संध्याकाळच्या वेळेला ती म्हैस दिसली. म्हैशीवर एक माणूस दिसला आलेला. मग ते घाबरले, अरे तू कोण आहे रे. बाहेर समोर आहे मला भीतो काय. ते म्हणले मी भीत नाही आहे. म्हणजे तू कोण आहे. ते म्हणले मी यम आहे, यम यम. अरे कसे काय आले इकडे. म्हणजे न्यायला आलो. ते म्हणे हे बघ माझ्याकडे एवढे पैसे भरलेले आहेत सगळे, खूप पैसे आहेत माझ्याकडं, तू एक घेऊन जा, मला 1 वर्ष जगायला टाइम दे. चालत नाही. ते म्हणे 2 कोटी घे, ही माझी प्रॉपर्टी आहे, म्हणाले बंगला आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, घेऊन जा. एम लोक म्हणाले आमच्या तिथे भ्रष्टाचार चालत नाही, कमिशन नाही, आमच्या देवाचा आदेश आहे की तुम्हाला नेहून सांगितलं. ते म्हणाले भाऊ 1 दिवस तर दे ना. म्हणाले मला. एम म्हणतात काय झालं बाबा, तुम्हाला 1 दिवस कशासाठी पाहिजे. ते म्हणाले मी असं प्रायश्चित्त घेतलं नाही, स्मरण केलं नाही, मला 1 दिवस तर करू दे. एम म्हणतो तुम्ही तर जन्मजात संन्यासी आहे ना. तुम्ही अरे विसरून गेला रे. मी असंच ते मांजरात अडकला. मांजराची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. मांजरात अडकतो आपण. मांजर माहिती आहे का. नाही. असे महान संन्यासी गावातलेच होते, गावाच्या बाहेर जप करायचे, भिक्षेला गावात यायचे. ते असे गावकऱ्याने आपलं झोपडी टाकून दिली, ती पुढं बिडं बांधून. त्याच्या 2 लंगोट्या होत्या तिथं वाळू घातलेल्या, आंघोळ करून वाळू घालायचं. तिथं काय असणार आहे. ती लंगोटी उंदरानं खाली ती कुरतडली. मग त्याने गावात येऊन सांगितलं, म्हणजे अरे माझी लंगोटी उंदरानं. मग गावात चावडीवर बसले लय हुशार असतात नातेवाईक, आणि ते चावडीतले नातेवाईक लय हुशार असतात. त्यामुळे महारे म्हणाले बाबा तुमची एवढी ध्यानधारणा भंग व्हायलाय. म्हणजे मांजर पळा म्हणाले तुम्ही मांजर. आणि काय म्हणाले माझ्या घरीच झालंय म्हणाले मांजरीला. मांजर होता 10-12 1 तास, आहे की नाही. ते नेलं भिक्षेच्या वेळेस मांजरच पिलू घेऊन आलं ते बुवा. आणि मग मांजराचे उंदरं बिंदरं खाल्ले मस्त. आता त्या 2 लंगोटी सुरक्षित राहिल्या. पण ते आता उंदरं संपल्यावर मांजर ग बसणार नाही की नाही. ते सारखं स्मरण करता करता लिळ आठवता ते मांजरीकडे लक्ष द्यायचं. मांजरी म्हणजे शिकेन शिष्या.
माझी कोमाईली म्हणाली ही सोय करावी लागेल आता. गावात गेले म्हणाले, अरे म्हणाले असं कर, माझ्याकडे गाय आहे म्हणाले, घेऊन जा, गोसेवा कर म्हणाले. ते नाही का आता व्हॉट्सअपवर चालली म्हणाले, मी कुत्र्याला जीव घालते आहे का नाही, मी मांजरं सांभाळते, तसला तसला हा प्रकार. ते गेलं घेऊन गाय. खेड्यात लोक लय हुशार असतात. गेलं मग वासरू झालं दूध. ते म्हणाले अहो सगळं मांजर तर गच फुगलंय म्हणाले, माझी शिष्या शिकणे गपक्याच्या गपक्या व्हायला, पण म्हणाले मला स्मरणाला वेळ नाही लागत. तर असं करणं म्हणाले, आपल्या गावात एक मुकी पोरगी आहे म्हणाले, दिसायला खूप छान आहे, घेऊन जाय, ती दूध बी तापवल, ताक बी करत, असं जाळून बी काढत, सारवल बी. गेलं घेऊन. असं ते मांजर. झालं मग लेकरं बाळ झाले, आले परत गावात, दिली दीक्षा सोडून. ही कथा देवाने पण सांगितली ना अशा एका फरकाने. हे मांजर, त्याच्या गुरुने सांगितलं होतं दीक्षा घेताना की तो मांजर कधी पाळू नको जेवणात. संकल्प दिला होता गुरुजीला की मी मांजर पाळणार नाही. हे असं होतं. म्हणून जीवनामध्ये असं आठवायला पाहिजे. यम म्हणाला नाही बाबा चालत नाही, तुला 1 मिनिट पण मी देऊ शकत नाही. आणि ते अतिशय योगी दुःखी झाले. मला एक 5 मिनिटं दे ना, मला प्रायचित्त करायचे, देवाने मला सांगितलंय देहांत प्रायचित्त घेऊ दे ना म्हणाले. ते चालत नाही म्हणाले, तुमच्या देवानेच मला लिहून पाठवले की आजच्या आज आत्ताच्या आता उचला ह्या बाब्याला. मी का सांगितलं तुम्हाला, तुम्ही जे वेळेचा अपव्यय करता, तुमचा एक दिवस कोणाला परत येणार नाही. टाइमपास कुठेच कधीच करू नका आणि कशातच करू नका, आणि झोपामध्ये तर करूच नका. काय मरत नाही शरीर, तुम्ही झोपले नाही ना, काय मरणार आहे ते, पटकील का त्याला. येऊ द्या, देवासाठी आली तर उद्या मरायचंच आहे ना, आज ना उद्या. किती वेळ कुठं घालवायचं हे ठरवा. यम लोक आल्यावर वेळ देत नाहीत. तुम्ही त्याला चेकबुक द्या, त्याला आयफोन द्या, मोबाईल द्या, त्याला मोबाईल घे रोज बघ मोबाईल थोड्या, ते थांबत नाही यम, पटकन घेऊन जातो. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. दंडवत हो